रत्नागिरी येथील सोशल फाउंडेशन संस्थेकडून जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवसानिमित्त बुधवारी ऑटिझम म्हणजे काय हे सोप्या शब्दात आणि चित्रांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना कळेल अशा पोस्टर तयार करण्यात आलं होतं। बुधवारी या जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनचे विनोद वायगणकर यांच्या हस्ते करण्यात आलं। आस्थाच्या सुरेखा पाथरे यांनी ऑटिझमच्या लक्षणाची माहिती दिली। पालकांनी आपल्या मुलांमधील या लक्षणांकडे लवकरात लवकर लक्ष दिल्यास आणि शक्य तितक्या लवकर थेरपी उपचार सुरू केल्यास मुलांना वयानुरूप वाढ आणि विकासाचे टप्पे गाठता येतात। त्यामुळे मूल खूप चंचल असेल, वयानुरूप बोलत नसेल, स्वतःमध्ये मग्न राहत असेल, इतर मुलांमध्ये मिसळत नसेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा। अशा बालकांसाठी आस्थामध्ये सर्व प्रकारचे सल्ला समुपदेशन थेरपी उपचार उपलब्ध आहे। जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये DEIC इथं देखील मुलांसाठी सेवा उपलब्ध आहे। विनोद वायगणकर यांनी या स्तुत्य उपक्रमाची गरज आहे। सर्वांनी माहिती घेऊन समाज प्रबोधन करावं असं मत त्यांनी व्यक्त केलं। आस्थाच्या कार्यकर्त्यांनी ऑटिझमचे माहितीपत्रक परिसरात माहिती देत वितरित केलं। ऑटिझम असलेल्या मुलांना आपण स्वीकार करू, समजून घेऊ, आधार आणि प्रेम देण्याची, सामावून घेण्याची आवश्यकता व्यक्त केली। या उपक्रमात संस्थेचे कार्यकर्ते, मुले, पालक सहभागी झाले होते।